नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. कर्नाटकमध्ये डी.के. शिवकुमार हे 3 जूनला मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. तिकडं शपथविधी होणार आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र अक्षरशः चर्चेला ऊत आलाय म्हणायला हरकत नाही. त्याच्यावरच विश्लेषण करायचं. तुम्ही म्हणाल हे काय, तर तुलना व्हायला लागली आहे. तुलना. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी जनप्रवास लाईव्हशी आज संपर्क साधला आणि त्यांनी सरळ सरळ तुलना केलेली आहे. आमचे डी.के. शिवकुमार हे महाराष्ट्रातल्या 4 मातब्बर नेत्यांना नक्की भारी आहेत. ते कुठं बळी पडले नाहीत. केंद्रीय एजन्सी आली, आमची ईडी चौकशी आहे, आमचं अमुक आहे, आमचं तमुक आहे म्हणून घाबरून सत्तेकडे गेले नाहीत. जेलवारी पत्करली, पण भाजप स्वीकारलं नाही. हे सपकाळ जोरात सांगत होते. याचा अर्थ असा आहे की काँग्रेसला पूर्ण मजबूत करायचं त्यांचं धोरण दिसतंय. आणि त्यांनी तुलना करताना आज म्हणजे हा एक प्रश्नच आहे, अशोक चव्हाणांना काय कमी केलं तर? आता त्यांच्या बोलण्याचा अर्थ असाच निघणार ना. त्यांनी ज्यावेळेला हे तोप गोळे सोडा लागलेत हर्षवर्धन सपकाळ, याचा अर्थच असा आहे, अशोक चव्हाणांना वडिलांच्या बसणं बघा, त्यांच्या घराण्यात मुख्यमंत्री पद दिली, सगळं केलं, परंतु केंद्रीय एजन्सीचा कुठेतरी धसका घेतला. का सत्तेशिवाय राहू शकत नाही तुम्ही? नक्की महाराष्ट्राला उत्तर पाहिजे ना आज. हे सपकाळ आता बोलणार ना. का बोलणार नाहीत काँग्रेसचे लोक? आणि ह्याचे पडसाद उमटणार. भारतीय जनता पक्ष बाजूलाच आहे. आता हे लागले कुठं? राणेंच्यावर पण येते. नारायण राणे काय झालं? एकनाथ शिंदेचं काय झालं? अजितदादांचं काय झालं? ह्या उत्तर काय? ह्याने पळ काढला म्हणायचा. आता हे जनता ठरवेल महाराष्ट्रात. ह्या आरोपाला काँग्रेसच्या आता उत्तर तर द्यावं लागेल. मग तुम्ही का गेलात? मग सत्तेशिवाय तुम्ही राहू शकत नाही का? केंद्रीय एजन्सीला तुम्ही घाबरताय? आता हे डी.के. शिवकुमारांच्या शपथविधीच्या आधीच हा एवढा गदारोळ माजलेला आहे आज या ठिकाणी. आणि हर्षवर्धन सपकाळ जनप्रवास लाईव्हशी बोलताना असं सांगितलं की बघा, तरुण वर्ग सगळा महाराष्ट्रातला राहुल गांधींच्याकडे आकर्षित होतोय. काँग्रेसशिवाय महाराष्ट्राला आता पर्यायच राहणार नाही आणि जे जे पळ काढलेले आहेत ते नकोच आहेत आम्हाला पळपुटे, असं ते एकंदर बोलण्याचा मतितार्थ आहे आज. म्हणजे ह्या आता डी.के. शिवकुमारांच्या बद्दल ते बोलले की राहुल गांधी कसे न्याय देतात. सिद्धरामय्यांचा सुद्धा मोठेपणा त्यांनी सांगितला. ते कसे निष्ठावंत आहेत आणि कसं दुसऱ्याला संधी दिली पाहिजे, सत्तेला चिकटून राहायचं नाही, हा आदर्श महाराष्ट्रातल्या नेत्यांनी पण घेतला पाहिजे. सपकाळ बोलताना असं सांगतायत की शेळ्या मेंढ्या पालन करणारे हे व्यक्तिमत्व आहे डी.के. शिवकुमार. एक धनगर समाजातलं नेतृत्व आहे आणि त्याला न्याय दिलाच. ते जेलमध्ये असताना त्यांची मुलगी सुद्धा कशी कर्तबगार आहे हे वर्णन करतायत ते. मग महाराष्ट्रात त्याचे पडसाद का उमटणार नाहीत? या चर्चा चालू झाल्यात, आता जोर धरलाय. आता निवडणुकाला अवकाश आहे, पण आज काँग्रेसची पक्ष बांधणी कशी करतोय हे सुद्धा सपकाळ सांगायला लागले. ते आज तालुका वाईज कार्यकारिण्या आमच्या झाल्या. तरुण वर्गाला आम्ही प्राधान्य दिले. आता जिल्हा कार्यकारिण्या होतील, पण त्याच्यामध्ये काही अनुभवी लोकही पाहिजेत, तेही घेणार आहे आम्ही. आणि आता हे डी.के. शिवकुमारांच्या माध्यमातून आम्ही रान उठवणार ना. का उठवायचं नाही? काँग्रेसला वास्तविक हे राजकीय नेते यांना काय कमी केलं तर? अशोक चव्हाणांना काय कमी केलं तर म्हणून पळ काढला तुम्ही? याचं उत्तर आता महाराष्ट्र मागेल ना उद्याच्या काळात. आणि कर्नाटक लागून आपल्या आहे महाराष्ट्राला, हे दिसतंय ना आज. पळ काढणारे नेते आणि आपल्या पक्षाशी निष्ठावंत राहणारे नेते, ही तुलना आता चालू झाली महाराष्ट्रामध्ये. आणि सोशल मीडिया प्रगत आहे आता, डिजिटल मीडिया, याच्यावरून हे सगळं चालू झाले ना. आज जनप्रवास लाईव्हला आज हे विचारलं जातंय ना, तुम्ही हे बोला ते बोला. तर सपकाळ स्वतः हे ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला हे जनतेसमोर मांडणं आपलं कर्तव्य आहे पत्रकार म्हणून.
भारतीय जनता पक्ष त्याच्या ठिकाणी ते बरोबर आहे, राजकारण करणारच. ते राजकारण कोण करायचं नाही, याच्या पक्षातलं घे, त्याच्या पक्षातलं घे, हे ना त्याच्या पक्षातले घ्यावे, ते करावं. पण निष्ठा नावाचा प्रकार प्रत्येक व्यक्तिमत्वानं जपला पाहिजे ना, का नाही जपला पाहिजे? पण तो जपला जात नाही आहे. मग कुठेतरी घाबरताय म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी खोट आहे. ह्या चर्चा का होणार नाहीत आणि याचं उत्तर काय देणार महाराष्ट्रातले नेते? DK शिवकुमार यांच्यावरून आता तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आणि उद्याच्या काळात सुद्धा भारतीय जनता पक्षाकडं इंडिया आघाडीमधले जर काही गेले तरी ते कदाचित ह्या DK शिवकुमारांच्या या शपथविधीमुळं किंवा ह्या राजकारणामुळं कदाचित आहेत ते थांबतील सुद्धा, असं एकंदर सपकाळांच्या बोलण्यातनं असा विषय होता. आणि महाराष्ट्रातला युवा वर्ग राहुल गांधीकडे आकर्षित होतोय, तुम्ही बघाल. आणि ह्याच्यावर तुम्ही पत्रकारांनी आम्हाला न्याय द्यावा अशी त्यांची मागणी होती. म्हणूनच आज हा मी व्हिडिओ करतोय. त्याच्यावरनं कुणाला काही आपली मतं मांडायची असतील तर जनप्रवास लेवर जरूर मांडावीत. आज इथंच थांबतो, उद्या पुढच्या भागात.